महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? 1 मे 1962, 1 मे 1960, 1 मे 1963 का 1 मे 1943? पहा, विचार करा. या प्रश्नाचं उत्तर आपल्या डोक्यात असलं पाहिजे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण बघतोय 1 मे 1960 रोजी. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 3,70,717 चौरस किलोमीटर, 3,07,713 किलोमीटर, 3,56,713 किलोमीटर का यापैकी नाही? बघा, या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. उत्तर दिलं की आपले कॉन्फिडन्स वाढतं, आपला आत्मविश्वास वाढतो. हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहेत. बघा, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं असतं की प्रश्न आपण शेवटपर्यंत वाचला पाहिजे. त्या प्रश्नामध्ये आहे विचारलं आहे का नाही विचारलं आहे हे आपण अगोदर बघितलं पाहिजे. बघा, भाषा व प्रांतरेचनेनुसार सध्याचं महाराष्ट्र आणि गुजरात मिळून तेव्हा मुंबई राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. तर आता बघा, पुढचा प्रश्न आपण बघतोय, महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती आहे? महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर, 820 किलोमीटर, 750 किलोमीटर का 720 किलोमीटर? असे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी आपण हे सगळ्या प्रश्नांचा सराव करणं महत्त्वाचं असतं. वाचनाबरोबर सरावसुद्धा महत्त्वाचा असतो. आणि आपण काय वाचतो हे आपल्याला कळलं पाहिजे. बहुतेक वेळा परीक्षेची तयारी करत असताना काय घ्यायचं यापेक्षा काय वाचायचं नाही हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी मोजक्याच प्रश्नाचा आणि मोजकीच संदर्भ आपल्याकडे असले पाहिजेत. तर महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती किलोमीटर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण बघणार आहेत. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ देतोय मी. अंदाजाचा वेळ मी देणार आहे. विचार करा, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किंवा पश्चिम पूर्व लांबी किती आहे? 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 800, 820, 750 का 720? तर योग्य उत्तर आहे 800 किलोमीटर. पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची किती आहे? 800 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. 800 किलोमीटर, 820 किलोमीटर, 700 किलोमीटर का 720 किलोमीटर? महाराष्ट्राची जी किनारा जो लाभला आहे तोच उत्तर आपलं कशाचं असेल? एकूण दक्षिण उत्तर लांबीचा सुद्धा पर्याय तोच असला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचा जो कोकण विभाग आहे त्याची जी लांबी आहे किंवा त्या बाजूचे जिल्हे आहेत ते सर्व जवळजवळ समुद्रकिनारा असल्यामुळे दक्षिण उत्तर लांबी आणि लाभलेला समुद्रकिनारा हे दोन्ही उत्तर आपण लक्षात ठेवायचं आहे किंवा आपण कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून आपल्या स्टेटमेंट स्वरूपात सुद्धा असं विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी याचं योग्य उत्तर आपण बघतोय. महाराष्ट्राचा समुद्रकिनारा लाभला किती किलोमीटरचा? तर 720 किलोमीटरचा. आणि हीच लांबी आपली दक्षिण उत्तर लांबी असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय, सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता आहे असा प्रश्न आहे. पहिला आहे मुंबई, दुसरा आहे सिंधुदुर्ग, तिसरा आहे रायगड आणि चौथा आहे ठाणे. तर बघा, 2014 म्हणजे 15 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यामधून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. तो आपल्या महाराष्ट्रातला 36वा जिल्हा आहे. तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे, समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? ठाणे पालघर का सांगतोय ते मी थोड्या वेळ तुम्हाला सांगेनच. समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा, सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देत चला किंवा आपल्या वहीमध्ये जिथे आपण शॉर्ट नोट्स वगैरे काढतो त्या ठिकाणी दिलं तरी चालेल, जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी, 237 किलोमीटर. ठाणे आणि पालघर जेव्हा एकत्र होतात त्याची लांबी टोटल होती 127 किलोमीटर. पण आता ठाणे या जिल्ह्यामधून पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली, जो महाराष्ट्रातला 36वा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पालघर हा जिल्हा ठाण्यामधून निर्माण झाला 2014मध्ये, 15 ऑगस्ट 2014मध्ये या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्राचा पाया डॅशमध्ये आहे तर त्याचे निमुळते टोक पूर्वेस डॅशकडे आहे. अशा प्रश्नाची उत्तरं आपण अगदी काळजीपूर्वक वाचली पाहिजेत, कारण पहिल्या रिकाम्या जागेमध्ये
जे उत्तर आहे तेच आपण निवडतो आहे का, किंवा दुसऱ्या ठिकाणी असलेलं उत्तर पहिल्यांदा देऊ शकतात. आपण कोकण गोंदिया आपल्याला माहिती असतं, पण घाईघाईमध्ये उत्तर आपल्याला येतं याच्या आनंदामध्ये आपण पहिला पर्याय बरोबर आहे का, दुसऱ्याच ठिकाणचा पहिला दिलेला आहे, दुसऱ्या पहिल्या ठिकाणी दिलेला आहे, असा गोंधळ होऊ शकतो. त्यासाठी काळजीपूर्वक आपण बघायचं आहे. पश्चिम महाराष्ट्र नागपूर, कोकण गोंदिया, जळगाव गडचिरोली का मुंबई नागपूर हे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. हे उत्तर बघत असताना पाया कोणत्या ठिकाणी आहे आणि टोक कोणत्या बाजूला आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. काळजीपूर्वक उत्तरं आपल्याला त्यावेळेत जमली पाहिजेत. उत्तरं सगळ्यांनाच येतात, पण त्यावेळेत आणि अचूक हीच तर स्पर्धा परीक्षा आपली मध्ये चाचणी करत असते की तेवढ्या दिलेल्या नेमक्या वेळेमध्ये कोण अचूक सोडवतं हे बघायचं असतं. त्यासाठी उत्तर येऊन फायदा नाही. त्या ठिकाणी दिलेली उत्तरं पर्याय कसे दिलेले आहेत हे आपल्याला योग्य वेळी निवडता आली पाहिजेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, त्याचा पाया, महाराष्ट्राचा पाया कोकणामध्ये आहे, तर त्याचा निमुळतं टोक पूर्वेकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. जो गोंदिया विदर्भातला एक जिल्हा आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कोकणामध्ये पाया आहे आणि पूर्वेचं निमुळतं टोक गोंदियामध्ये आहे. महाराष्ट्राने देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे? पर्याय क्रमांक 1 6.3%, पर्याय क्रमांक 2 9.36%, पर्याय क्रमांक 3 4.7%, पर्याय क्रमांक 4 10.9%. तर आपण सुरुवातीला बघितलं की महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो हे आपल्याला माहिती आहे, पण महाराष्ट्राचा किती टक्के भाग, एवढ्या मोठ्या देशामध्ये, भारतासारख्या देशामध्ये महाराष्ट्राने एकूण देशाचा किती टक्के भूभाग व्यापला आहे हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा प्रश्न या ठिकाणी निवडला आहे. महाराष्ट्राने देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे? 6.3%, 9.36%, 4.7% का 10.9%. तर याचं उत्तर आपल्याला अगदी परीक्षेमध्ये येत असताना अगदी जवळजवळची पर्याय असतात, त्यामुळे आपण कन्फ्यूज असतो. त्यासाठी आपण दृढीकरणासाठी अशा प्रश्नांचा सराव नेहमी केला पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, महाराष्ट्राने भारत या देशाचा 9.36% एवढा भूभाग व्यापलेला आहे. 9.36% हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्यासाठी आपण कुठेतरी लिहूनसुद्धा सराव केला पाहिजे. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाने कितवा क्रमांक लागतो? दुसरा, चौथा, पाचवा का पहिला? म्हणजे आता आपण बघितलं की 9.36% भाग व्यापला आहे, पण कितवा क्रमांक आहे त्यानुसार हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे. भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पहिला क्रमांक कुठल्या राज्याचा लागतो तर तो राजस्थानचा लागतो. राजस्थानचा सर्वाधिक क्षेत्रफळ भारतामध्ये राज्याच्या दृष्टीने लागतो क्रमांक पहिला. तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो असा या ठिकाणी विचारलेला आहे. ज्या स्पर्धा परीक्षा असतात एक दिवसामध्ये घेतल्या जाणाऱ्या किंवा बहुपर्यायवाचिक प्रश्न ज्या परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो तर तिसरा क्रमांक लागतो. आन्सर 3 म्हणजे तिसरा क्रमांक, पर्याय क्रमांक 3 असा नाही आहे याचा अर्थ. महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी निर्मिती झाला. भाषावर परंपरेनुसार अगोदर गुजरात आणि महाराष्ट्र एकत्रच होते, मुंबई राज्य म्हणून ओळखलं जायचं. पण महाराष्ट्राची निर्मिती जेव्हा 1 मे 1960 रोजी झाली, मराठी भाषेचा आधार घेऊन महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यावेळी किती जिल्हे होते? 30 होते, 33 होते, 26 जिल्हे होते का 36 जिल्हे होते? योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 36 जिल्हा येणार नाही, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं 36वा जिल्हा पालघर निर्माण झाला. तर महाराष्ट्राची जी निर्मिती झाली म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये त्यावेळी निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. सुरुवातीला निर्माण झाला जेव्हा महाराष्ट्र 1 मे 1960 तेव्हा किती जिल्हे होते? 26. गोवा या राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? गोवा हे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचं राज्य आहे. खालची बाजू नकाशामध्ये उत्तर, खालची बाजू दक्षिण असते, वरची बाजू उत्तर असते. आपल्या उजव्या बाजूला पूर्व आणि आपल्या डाव्या बाजूला आपण पश्चिम पकडतो. चारही बाजूला कोणते राज्य आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यापैकी नाही. तर याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. गोवा हे राज्य दक्षिणेस आहे, त्याच्यामध्ये फक्त एका जिल्ह्याचा सीमा लागते गोव्यासोबत. त्यापैकी कोणता आहे असं विचारलं आहे, तर तो जिल्हा आपल्याला निवडायचा आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग का यापैकी नाही. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर महाराष्ट्राचं जे दक्षिणेकडचं टोक आहे तिकडे एक जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे? तो कोकणातला एक जिल्हा, कोकणाचा पाया म्हणून ओळखला जातो, तो सिंधुदुर्ग जिल्हा गोवा या राज्यासोबत आपली सीमा शेअर करत असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश हे राज्य आहे. आता आपण बघितलं की चारही बाजूला असलेले जिल्हे आपल्या लक्षात ठेवायचे आहे.
तर या ठिकाणी गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा ही 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर महाराष्ट्राच्या उत्तरेमध्ये म्हणजे वरच्या बाजूला नकाशामध्ये वरची बाजू ही उत्तर असते. तर या उत्तर या बाजूला कोणतं राज्य आहे? गोवा, गुजरात, मध्य प्रदेश का तेलंगणा? या ठिकाणी आपलं उत्तर असेल तो विचार करायचा आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेला कुठला राज्य आहे? योग्य उत्तर देत चला, जेणेकरून आपला ज्ञानामध्ये भर पडेल आणि उत्तर देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण जेव्हा आपण उत्तर चुकीचं जरी दिलं तरी आपल्या नंतर लक्षात येतं की आपण त्या ठिकाणी चुकीचं उत्तर दिलं होतं. तर योग्य उत्तर हे आहे म्हणून आपल्या लक्षात राहील. तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू